नमस्कार. आज आपण दम आलूची एकदम छान चविष्ट अशी रेसिपी बनवणार आहोत. तर मला इथे मार्केटमध्ये छान असे छोटे-छोटे साईजचे बटाटे मिळालेले आहेत. तर अगदी ₹1-2 कॉईनचा जेवढा घेर असतो ना, तेवढेच असे छोट्या साईजचे बटाटे आहेत. तर मी त्याचे साल काढून घेतलेत आणि स्वच्छ धुवून घेतले 2 ते 3 पाण्याने. आणि आता आपण एका कापडावरती म्हणजे किचन टॉवेलवरती काढून घ्यायचे बटाटे आणि छान असे त्याचं सर्व पाणी छान टिपून घ्यायचं आहे, म्हणजे कोरडे करायचे आहेत. कारण की आपल्याला हे बटाटे फ्राय करायचे आहे तेलामध्ये, तर तेलामध्ये हे पाण्याचे शिंतोडे उडले तर अंगावरती तेल उडेल, म्हणून आपण त्याचं सर्व पाणी व्यवस्थित असं कपड्याने टिपून घ्यायचं आहे. बटाटे आता कोरडे झालेले आहेत. त्याला आपण टूथपिकने किंवा तुमच्याकडे जर तंदुरीसाठी जे स्टिक्स असतात ना, त्या जर असतील तर त्याच्याने सुद्धा तुम्ही त्याला बारीक बारीक असे होल करून घ्यायचे आहेत. कारण की सुरीने जर होल केले तर हे बटाटे खूप छोटे साईजचे, तर सुरीच्या कटमुळे हे जास्त कापले जातील. म्हणून आपण असे टोचे मारून घेणार आहोत बटाट्यांना, म्हणजे जेणेकरून तेल आतमध्ये जाईल तळताना आणि आतमध्ये सुद्धा बटाटे छान शिजून येतील आणि छान क्रिस्पी होतील बटाटे. तर अशा पद्धतीने सर्व बटाट्यांना मी लावून घेणार आहे सर्व टोचे. आता कढईमध्ये पुरेसं तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण आता हे बटाटे तळून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला आपल्याला हे बटाटे खूप जास्त वाटत असतील, पण तळल्यानंतर अगदी श्रिंक होतात ते आणि अगदी कमी प्रमाणात दिसतात. म्हणून मी आता हे जेवढे घेतलेले आहेत ना बटाटे, त्याच्यापेक्षा अजून थोडे निम्मे अजून घेतलेत, म्हणजे साधारण अजून 8-10 बटाटे यामध्ये अजून वाढवलेले आहेत. ते दुसऱ्या बॅचमध्ये मी तळून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण बटाटे छान खरपूस खमंग असे तळून घ्यायचे. तर थोडंसं त्या तेलामध्ये ना मीठ टाकायचं थोडंसं चिमूटभर, म्हणजे कसं छान बटाटे क्रिस्पी होतात आणि त्याला चवही छान आतमध्ये लागते आणि लवकर क्रिस्पी होतात, लवकर तळल्या जातात. तर बघा अशा पद्धतीने छान क्रिस्पी असे बटाटे तळून घ्यायचे आहेत. तर गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम ठेवायची आहे, म्हणजे जेणेकरून आतमध्ये सुद्धा बटाटे शिजले जातील. अशा पद्धतीने बघा गोल्डन क्रिस्पी बटाटे छान तळून घेतले, ते एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत. आणि हे जे जास्तीचं तेल आहे ते बाजूला काढून घ्यायचं वाटीमध्ये, आणि त्यामध्ये आपण आता काही मसाले तळून घेणार आहोत. तर त्यामध्ये आपण 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरं, 1 पाव चमचा बडीशोप, मोठी मसाला वेलची, 1 आपली रेग्युलर हिरवी वेलची, 1 छोटा दालचिनीचा तुकडा, 2 लवंग आणि 3 ते 4 आपण त्यामध्ये काळी मिरी घेतलेली आहेत आणि 1 हिरवी मिरची घेतली. तर हे आपण सर्व साहित्य थोड्याशा तेलावरती परतवून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपण नंतर 2 पातळ उभे कापलेले कांदे टाकायचे आहेत आणि 2 ते 3 टोमॅटो आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतात. ते सुद्धा कांदे छान खमंग परतवून घ्यायचे आहेत, लालसर असे, आणि त्यानंतर मग त्यामध्ये टोमॅटो टाकून शिजवायचं आहे. तर यामध्ये आपण 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आपण अद्रक घेतले, तर त्याचे तुकडे करून घ्यायचे. तर कांद्यासोबत छान आता हे सर्व जिन्नस परतवून घ्यायचं आहे. इथे आपण कुठेही पाणी टाकणार आहोत, पाणी टाकायचं नाही इथे. थोडंसं आपण इथे चिमूटभर मीठ टाकू शकतो, की जेणेकरून हा सर्व मसाला छान भाजला जाईल. तर इथे थोडंसं तेल कमी वाटलं म्हणून मी इथे तेल टाकलेलं आहे. आता कांदा छान झाल्यानंतर, छान लालसर झाल्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो टाकते. यामध्ये इथे 5 ते 6 काजू घेतलेले आहेत. तुम्ही इथे काजू नसतील वापरायचे तर तुम्ही मगजबीसुद्धा 1 टेबलस्पून वापरू शकतात. तर इथे कांद्यासोबत आता काजूसुद्धा परतवून घ्यायचा आहे आणि छान सर्व जिन्नस मऊसर होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. तर इथे पाण्याचा वापर न करता नुसतं वाफेवरती आपण मसाला हा भाजून घ्यायचा आहे आणि नरम छान शिजवून घ्यायचा आहे. आता मसाला तयार झालेला आहे, आपण त्याची पेस्ट करून घेतली आहे. आणि आता कढईमध्ये थोडंसं तेल जास्तीचं घ्यायचं आहे या भाजीला, आणि त्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलेलं आहे त्यामध्ये टाकायचं आहे. तर इथे आपण पाणी वापरलेलं नाही आहे, टोमॅटोचं जे पाणी आहे म्हणजे ओलसरपणा, त्यामध्येच आपण हा सर्व मसाला दळून घेतलेला आहे. तर इथे मी दालचिनी आणि मोठी मसाला वेलची बाजूला काढून घेतलेली आहे, कारण की त्याचा खूप स्ट्रॉंग फ्लेवर असतो, तर तो काढून घेतलेला आहे. बाकी जिन्नस त्यामध्ये दळून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने आता आपण हे तेलावरती छान
मसाला असा तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे। तर गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि सतत असं परतवत राहायचं, नाही तर मसाला खाली कढईला चटकू शकतो। हा जो मसाला आहे तो सतत परतवत राहायचा आहे। अशा पद्धतीने आता त्याला तेल सुटत आलेलं आहे। तर तुम्ही या मसाल्यामध्ये वाटण करतानाच तुमच्याकडे जर काश्मीरी मिरची असेल तर 3 ते 4 काश्मीरी मिरच्या पाण्यात भिजवून आपण कांद्यासोबत परतवून घ्यायच्या आणि मसाला दळतेवेळी त्या तळून घ्यायच्या। त्याच्याने सुद्धा छान लालसर कलर येतो, आपल्याला रेडीमेड कलर टाकण्याची आवश्यकता येत नाही। आता आपण काय करायचं, थोडासा मसाला बाजूला करून घ्यायचा आणि इथे मी 1 चमचा बेसन पीठ आहे ना आधीच थोडंसं परतवून घेतलेलं होतं, रोस्ट करून घेतलं होतं। ते फक्त आता इथे थोडंसं तेलावर मी परतवणार परत आणि मसाल्यामध्ये मिक्स करून छान पुन्हा एकदा आपण हा सर्व मसाला आहे ना एक 5 ते 7 मिनटं अजून आपण छान असं परतवून घ्यायचं। बघा कसं छान कढई सोडलेली आहे मसाल्याने या, म्हणजे मसाला आपला तयार होत आलेला आहे, कारण की याच्या पाण्याचा अंश बऱ्यापैकी गेलेला आहे। तर बघा अशा पद्धतीने आता त्याला तेल छान सुटलं आणि मसाला छान परतवून झालेला आहे। त्यामध्ये आता चवीनुसार मी इथे 1 चमचा तिखट टाकलेलं आहे, एक अर्धा चमचा आपण गरम मसाला टाकलेला आहे आणि इथे अर्धा चमचा आपण मॅगी मसाला किंवा तुमच्याकडे सब्जी मसाला असेल तर तो तुम्ही यामध्ये टाकायचा। तसंच अर्धा लहान चमचा म्हणजे अर्धा टीस्पून आपण इथे हळद टाकलेली आहे आणि एक मिरची टाकलेली। तर मिरची ही तुमच्या आवडीनुसार आणि घरातल्यांच्या तब्येतीनुसार तुम्ही वापरू शकता। तर आता तिखट आणि हळद आपण आता जे मसाले टाकले ते सुद्धा तेलावरती छान परतवून घेतलेलं आहे। तर बघा असं छान असं कढई सोडलेली आहे मसाल्याने, म्हणजेच आपला मसाला पूर्णपणे रेडी आहे। आणि आपण एका साईडला आता पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। तर भाजीमध्ये कधीसुद्धा गरम पाणी टाकायचं, म्हणजे भाजीची चव मेंटेन राहते। तर बघा छान असं तेल सुटलेलं आहे भाजीला, मसाल्याला छान कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण परतवून घेतलेल्या मसाल्यामध्ये आपण जे तळून घेतलेले आहेत बटाटे ते ॲड करायचे आहे आणि आवश्यकतेनुसार म्हणजे बटाटे शिजतील अशा पद्धतीने त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे। तर हे छोट्या साईजचे बटाटे आहेत आणि तेलामध्ये तळल्यामुळे लवकर शिजून येतील, म्हणून मी त्या आवश्यकतेनुसार पाणी यामध्ये टाकलेलं आहे। तर तुम्ही असं नाही की तुम्हाला जर हे असे कॉईन बटाटे नाही भेटले तर तुम्ही मोठ्या साईजचे सुद्धा बटाट्याची थोडे अर्धे हाफ साईजचे असे मोठे तुकडे करून सुद्धा सेम अशी प्रोसेस करू शकतात। फक्त त्यामध्ये पाणी म्हणजे बटाटे शिजतील अशा अंदाजाने तुम्ही त्यामध्ये टाकायचं आहे। आता इथे चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आहे आणि भाजी पुन्हा एकदा ढवळून घ्यायची आहे आणि छान अशी भाजी शिजवून घ्यायची आहे, म्हणजे बटाटे शिजेपर्यंत मस्तपैकी अर्धवट झाकण ठेवून भाजी शिजू द्यायची आहे। पहा अशा पद्धतीने भाजी आता होत आलेली आहे, बटाट्याची छान दम आलू होत आलेला आहे। त्यामध्ये थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा भाजी ढवळून घ्यायची आहे। तर बटाटा छान शिजला आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे। तर बघा म्हणजे बटाटा आता व्यवस्थित शिजून आलेला आहे। अजून फक्त 2 मिनटं मी भाजी उकळून घेणार आहे आणि थोडीशी कसुरी मेथी म्हणजे कसुरी मेथी चुरून यामध्ये टाकणार आहे। तर माझ्याकडे आता कसुरी मेथी नाही आहे, तर मी काय केलं की ताजी मेथी आहे ना ती थोडी तव्यावरती गरम केली, रोस्ट केली आणि छान ती अशी कोरडी झाली, त्यामुळे बघा त्या कसुरी मेथीचं छान हिरवागार असा कलर आलेला आहे। तर आता हाताने चुरून घेतली ती आणि पुन्हा एकदा भाजी ढवळून घ्यायची आहे आणि तुम्हाला जर मीठ कमी वाटलं तर तुम्ही अंदाजाने त्यामध्ये ॲडजस्ट करू शकता। तर ही भाजी एकदम जास्त पातळ ना घट्ट, एकदम अशी मीडियम लपटपीत असते। तर अशा पद्धतीने आपलं दम आलू तयार आहे। तर मस्तपैकी छान असं पराठ्याबरोबर भाताबरोबर तुम्ही सर्व करू शकतात। तर रेसिपी कशी वाटली तर नक्की कमेंट करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। आपण जर चॅनलवरती नवीन असणार तर सबस्क्राईबचं बटन प्रेस करा, तसंच बेल आयकॉन म्हणजे घंटीचं जे बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं सर्व नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत राहील। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, मी वाट बघत आहे। तर भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू।